नमस्कार. कोणाकोणाला ना गहू भिजू घालून त्याचा चीक पाडून कुरड्या करायच्या खूप कष्टाचं काम वाटतं. पण अशाच चवीच्या जर कुरड्या पाहिजे असतील आपल्याला सणाला पुरणपोळीच्या ताटामध्ये, तर हा पर्याय एकदम उत्तम आहे. अगदी त्याच कुरड्यासारखा पारंपरिक पद्धतीच्या कुरडईसारख्याच चवीच्या या कुरड्या बनतात. अगदी पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या अशा या कुरड्या आहेत. अगदी खारीपेक्षाही जास्त टेस्ट देणाऱ्या कुरड्या आहेत. मुलांना तर खूप आवडणाऱ्या आहेत. पांढऱ्या शुभ्र होतात, तिप्पट चौपट फुलतात आणि झटपट पटकन इन्स्टंट होणाऱ्या कुरडया आहेत. तर त्या कुरड्या कशा बनवायच्या त्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आवडल्यानंतर जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत झटपट होणाऱ्या कुरडया कशा बनवायच्या ते पाहू. आता इथं माझा एक व्हिडिओ स्किप झालेला आहे. मी अर्धा किलो मैदा हा रात्रभर असा भरपूर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला होता. छान हाताने असा कालवून घेऊन असं रात्रभर झाकून ठेवल्यानंतर वर असं एकदम थोडंसं लालसर पाणी आलेलं आहे. आणि मैदा छान चाळून घेऊन हे चांगलं भिजवून घेतलेलं आहे. बघा, मैदा असा होतो भिजल्यानंतर. रात्रभर भिजवून घेणं महत्त्वाचं आहे, कारण यानंच आपल्या कुरडया अशा खुसखुशीत आणि जास्त चारपट फुलणाऱ्या बनतात. अगदी गव्हाच्या ज्या पारंपरिक कुरडया आहेत त्या पद्धतीच्या ज्या कुरडया बनतात. आता इथं हे चीक आपला जरा घट्टसर झालेलं आहे. थोडंसं भिजल्यावर जिलेबीचं असं कसं बॅटर बनतं त्या पद्धतीचं हे असतं. भिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास छोटासा पाणी टाकून सैलसर असं हे आपल्याला चीक तयार करून घ्यायचं आहे. जसं आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडयाचा चीक कसा करतो त्या पद्धतीचं हे हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. असं चांगलं त्याला हे करायचं. थोडंसं मी तुरटी पण टाकलेली होती त्याच्यामध्ये. पूड टाकायची नाही, तुरटीचा छोटा खडा टाकायचा, म्हणजे लालसर पाणी मैद्याचं पण निघतं, तर ते छान असं निघलं जातं आणि खाली आपल्याला पांढरा शुभ्र असा चीक मिळतो. जसं कुरडयाचा चीक असतो त्या पद्धतीचा हा पण चीक तयार होतो. त्यामुळे ह्या झटपट होणाऱ्या खुसखुशीत कुरड्या तुम्ही करू शकता. आता जेवढं चीक झाला आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वर एक्स्ट्राचं गरम करायला ठेवायचं. लागलं घट्टसर तर मग ते पटकन वापरता येतं. तर जेवढा चीक झाला आहे आपला, म्हणजे एक ग्लास टाकून आपण हा चीक बनवला आहे पाण्याचा, त्या पद्धतीनंच थोडंसं वाटीभर कमी पाणी असलं तरी चालेल. आता इथं 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे, पाण्यातच टाकणार आहे आणि हे चांगलं गरम होऊ द्यायचं. आणि दुसरीकडं थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम झाल्यानंतर आपल्याला हा चीक त्याच्यात मिक्स करायचा आहे. जास्त खळखळ पाण्यात उकळायचं नाही, गाठी व्हायला लगेच आळायला बघतं आणि गाठी व्हायला बघतं. त्यामुळे ते थोडंसं गरम पाणी झालं कीच हा आपल्याला मैद्याचा चीक त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पटपट हलवायचं, गाठी होऊ शकतात. आणि थोडंसं आपलं कडकडीत पाणी गरम नसल्यामुळे पटकन गाठी होत नाहीत आणि सतत हलवायचे आणि चांगलं हलवत राहायचं आहे, कारण जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, कारण मैदा खाली चिटकू शकतो, करपू शकतो. त्यामुळे सतत हलवत राहून हा चांगला आळून आला की असं पळीनंही तुम्ही हलवू शकता. छान एकलगत असा चीक तयार होतो आणि थोडंसं आळला की त्याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 5-1 मिनटं असं ताट झाकून ठेवायचं. असं आपल्याला 15 ते 20 मिनटं हे चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे. जर नाही शिजला गेला तर त्याच्यात तुकडे पडतात. आता आपल्याला मुलांच्या आवडीसाठी कलरच्या बनवायच्या आहेत, तर थोडासा मी बीट मिक्सरला बारीक केले पाणी टाकून आणि थोड्या चिकामध्ये हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा चीक बाजूला केला आहे आणि त्याच्यामध्ये हे बीटाच्या कलरचं शिजवून घेणार आहे आणि हा इकडं मैद्याचा. असं पांढऱ्या आणि थोड्याशा लालसर गुलाबी अशा आपल्या कुरडया तयार होतात. मुलांना आवडतात, खूप टेस्टी लागतात त्या मैद्याच्या कुरडया आणि अगदी खुसखुशीत होतात. आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं शिजवायचे. छान शाईन येते चिकाला आणि चांगला चमक आल्यानंतरच आपल्याला चीक छान शिजल्यानं काय होतं तर आपली कुरडई वर्षभर आहे अशी राहते, त्याचे तुकडे पडत नाहीत. चांगला शाईन येईपर्यंत चीक शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्या साच्यामध्ये हे छान चमच्याने भरून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर 5-10 मिनटं थांबून थोडंसं थंड झाल्यावरही तुम्ही ह्या कुरड्या घालू शकता.
चांगल्या तारा एकलगत एकसारख्या तारा पडल्या जातात आणि अ, चांगलं असं एखाद्या पॉलिथिनच्या कपड्यावर किंवा पॉलिस्टर कॉटन कशावरही तुम्ही या कुरडया घालू शकतात, अलगद निघतात. आता बघा ही कुरडई किती छान पांढरी शुभ्र आणि एकलगत ताराची पडलेली आहे. झटपट होणाऱ्या आहेत आणि अगदी ऐन वेळेस तुम्हाला करायच्या राहून गेल्या असतील तेव्हाही तुम्ही या कुरडईचा पर्याय म्हणून करू शकता. पारंपरिक पद्धतीच्या कुरडया गहू भिजू घालून थोड्याशा कष्टाच्या असतात, पण या अशा झटपट होणाऱ्या भरपूर होतात. अर्धा किलो चिकामध्ये अशा कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. 20-25 अशा माझ्या मोठ्या मोठ्या कुरडया आहेत. 3 वेड्याच्या 2.5 वेड्याच्या. तुम्ही छोट्या छोट्या घातल्या तर ती 40 ते 45 अशा छोट्याही कुरड्या होतात. आता इथं बिटाचा कलर मी वापरलेला आहे. तेवढा कलर येत नाही, पण तळल्यानंतर त्याला कलरही येतो चांगला. असं जास्त नॅचरल कलर वापरला आपला असा तर छान असं पौष्टिक अधिक होऊन जातं. आणि अशा बघा तळल्यानंतर किती तिप्पट फुलता येते. या कढई कमी पडते. याला एवढ्या अशा या छान गव्हाच्या कुरडईपेक्षाही टेस्टी होतात, खारीच्या चवीच्या होतात. या पद्धतीनं आपल्या कुरडया अशा खुसखुशीत चौपट फुलणाऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही करू शकता या कुरडया, तुम्हाला नक्की आवडतील या बनवल्यानंतर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छान